पंगत करूया अंगत पंगत. हॅलो हाय नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मी सायली देवधर आणि मी शेफ शांतनू. तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या चविष्ट चटकदार आणि चमचमीत कार्यक्रमात अंगत पंगत. मंडळी, कसं आहे ना, आपण लहानपणापासून बघत आलो, आपल्या घरात उरलेलं अन्न कधीच वाया जात नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्म, त्यामुळे आपण ते कधीच टाकून देत नाही. मग जर इडली उरली तर इडली फ्राय बनतं, भात उरला तर फोडणीचा भात बनतो, आणि जर पोळी उरली तर फोडणीची पोळी किंवा पोळीचा लाडू बनतो. मग आता या उरलेल्या पोळीपासून कुठला नवीन पदार्थ बनवायचा आहे ते आपण शिकणार आहोत आपल्या शेफकडून. पण आज आपल्या एपिसोडमध्ये गेस्ट सुद्धा येणार आहेत. ते गेस्ट कोण असणार आहेत ते पाहूया, पण चला आधी वळूया आपल्या पहिल्या पदार्थाकडे. तर शेफ, आज पहिली रेसिपी काय असणार आहे? चपातीचे नाचोज विथ टोमॅटो साल्सा. चपातीचे नाचोस बनवायचे हो, आपल्याला. आणि त्याच्याबरोबर साल्सा हा मेक्सिकन स्टाईलचा बनवायचा. ओके, चला मग यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. तर चपाती आहे माझ्याकडे, शिळी चपाती आहे, थोडा बारीक आपल्याला टोमॅटो आहे, कॉर्नफ्लॉर आहे, कॉर्नफ्लॉर नसेल तर बेसनही चालतं, बर, मैदा आहे, चीज क्यूब्स आहेत, थोडा बारीक चिरलेला कांदा आहे, हिरवी मिरची आहे, चिली फ्लेक्स आणि हर्ब्स हे दोन्ही माझे फेवरेट आहेत, त्यामुळे ते मी घालत असतो जिकडे पण परदेशी रेसिपी येते. टोमॅटो केचप असतोच आपल्याकडे, उकडलेला हा कॉर्न आहे माझ्याकडे, मीठ स्वादानुसार, लिंबू, लाल तिखट आणि चाट मसाला. वा, साहित्य तर अगदी सोपं आहे, सगळं घरी असणारच आहे. पटकन कृतीला सुरुवात करूया. इतकी सोपी आहे ना सायली रेसिपी की मी म्हणजे तू बघितली नाहीस आणि मी नुसतं सांगितलं ना तुला तरी तू बनवू शकशील. मी तर म्हणतो आज थोडीशी तूच बनव, मी तुला मदत करतो. चालेल. तो चॉपिंग बोर्ड घे ना तिकडे. तोपर्यंत मी इकडे तेल गरम करायला ठेवतो आणि आपण वापरणार आहे आपलं फेवरेट फॉर्च्यून सनफ्लॉवर ऑइल. येस, आणि हे फॉर्च्यून सनफ्लॉवर ऑइल पचण्यासाठी अतिशय हलकं असं ऑइल आहे. नाचोज जर बघितले आपण तर त्रिकोणी आकाराचे असतात. बरोबर. तर चपातीचा त्रिकोण कसा बनवायचा? मग बघ, अगदी सरळ याच्या अशा स्ट्रिप्स काढल्या, त्या स्ट्रिप्सला एकावरती एक ठेवायचं. हे झालं की आपल्याला त्रिकोणी आकार द्यायचा, म्हणून एकदा सुरी अशी फिरवायची, एकदा अशी. ओके, की हे त्रिकोण आपले तयार झाले. वा, सायली छान चपातीचे त्रिकोणी तुकडे करते. तोपर्यंत या चपातीला कोट करायला अर्धा वाटी कॉर्नफ्लॉर आणि जेवढं कॉर्नफ्लॉर घेतलं तेवढाच मैदा. आता ह्यात चवीनुसार मीठ, थोडंसं तिखट, हा थोडासा चाट मसाला, थोडेसे मिक्स्ड हर्ब्स तुमच्याकडे असतील तर ठीक आहे, थोडे चिली फ्लेक्स टाकतोय. आणि आता हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं. हे पण एक शेफ लोकांचं वैशिष्ट्य असतं की ते नुसतं स्वतः काम करत नाही, बाकीच्यांकडनं पण काम करून घेतात. अजून एक बोल घेतो मी, तरी सगळी चपाती आपण ह्या बाउलमध्ये घेऊया. कारण कधी कधी काय होतं माहिती सायली, चपाती आपण शेळी वापरतो तेव्हा ती सुखी असते, आणि मग सुख्या चपातीला ह्याचं कोटिंग जे आहे ते चांगलं बसत नाही. त्यामुळे थोडंसं अगदी पाणी त्याच्यावर शिंपड आणि मिक्स करून घे अलगद, जास्ती नाही, अगदी 4-5 थेंब मी सांगतो तुला. हा बस. आणि आता फटकन आधी मिक्स करून घे. आपल्याला ओली नाही करायची चपाती, फक्त थोडीशी आपण म्हणतो ना दमट पाहिजे, म्हणजे त्याला हे बरोबर छान कोट होईल. आता याच्यात तू घालू शकते, मी त्याला कोट करतो. तर आपण आता हो घाल ना, जास्ती घातलेस तरी चालेल. बर, तर थोडीशी अशी त्याला म्हणजे क्रिस्पी करायला आपण त्याला ती हे केली आहे. तळायला घेऊ मी आता, फटाफट तळायची. मग हे उरलेले घालू याच्यात? तोपर्यंत ते घाल ना, तोपर्यंत हे, आणि 2 मिनिटात होतात हे. तर मी लगेच काढतो. छान कुरकुरीत झालेले आहेत. जर थोडासा टिश्यू असेल तर आणखीनच चांगलं, म्हणजे जे एक्स्ट्रा तेल आहे ते त्याच्यावर जाईल. आपण दुसरा घाणा घालायला मोकळे. थोडीशी मी मदत करते तुम्हाला. आज तर तू बरीच मदत करतेस, जसं काही डिशेस तू बनवतेस असं वाटतं मला. दुसरा घाणा पण आपण मगाशी केला तसंच घेऊया. ते एक एक टाकायची काही गरज नाही, कारण ते काही चिटकणार नाहीये, बरोबर, ओल्या नाहीयेत त्या. त्याला आपण छान कोटिंग दिलेलं आहे. लगेच दुसरा पण घाणा तयार होतोच आहे इकडे. फक्त वाटलं तर एकदा, पोळ्या असल्यामुळे त्यामुळे जास्ती वेळ लागत नाही. चला, हे पण तयार झालं आहे. क्या बात आहे. आहा, आपला दुसरा घाणा पण निघालेला आहे. तर आपण साल्सा बनवायला घेऊया.
तर बारीक चिरलेला टोमॅटो 2 चमचे. जेवढा टोमॅटो असतो त्याच्या अर्ध्याने आपल्याला चिरलेला कांदा घ्यायचा आहे. बर. थोडीशी हिरवी मिरची, थोडेसे चिली फ्लेक्स आहेत. मग मिक्स्ड हर्ब्स असतील तर, अगदीच नसतील तर चालतंय. हा. कोथिंबीर घातली आपण. थोडंसं सगळं एकत्र यावं त्या सालसाचं, म्हणजे सुट्ट सुट्ट नाही दिसावं म्हणून त्याला एक बाइंडिंग म्हणून आपण थोडासा त्यात केचप घालूया आणि याने थोडासा सालसात आंबट गोडपणाही येतो. बरोबर. थोडंसं कॉर्न असेल तर कॉर्न आपण घालू शकतो. कॉर्न आपण हे बॉईल करून घेतलं. नाही, बॉईल केलेलं आहे. कच्चं कॉर्न नाही. थोडंसं मीठ. आणि जर तुम्हाला ऑथेंटिक थोडंसं अजून पाहिजे असेल तर सालसामध्ये थोडंसं ऑलिव्ह ऑइल वरून. नसेल तर साधं तेल घालायची गरज नाही. मला वाटलं नव्हतं की हा इतक्या सोप्या पद्धतीने सालसा बनवला जातो. हो येस. म्हणजे खाताना त्याची इतकी छान अशी वेगळी चव असते, पण त्याच्यात सगळंच ऑलमोस्ट आपल्या घरी मिळणारं साहित्य वापरलं जात आहे. एक चॉपिंग बोर्ड दे, थोडा लिंबाचा रस घेऊया. ते छान आता नाचोस कुरकुरीत तयार आहेत. सालसाही आंबट शहारा येणारा तयार आहे. 2 पद्धतीने हा आपल्याला सर्व करता येतो. आयदर एका प्लेटमध्ये घ्यायचा आणि छोट्याशा वाटीत वेगळा सालसा द्यायचा बुडवून खायला, किंवा जसं मला आवडतं तसं. कसं कुठेही आपण गेलो मेक्सिकोच्या इकडे किंवा स्ट्रीट साईड रेस्टॉरंट्सला तर सालसा त्याच्या वरच घालतात. तर मध्ये घ्यायची ही चपाती, छान कुरकुरीत चपातीमध्ये. बस. आणि मग त्याच्यावरती हा सालसा. म्हणून तो सालसा फार असा आपण ओला पण नाही केलाय. बरोबर. कारण नाही तर मग कुरकुरीतपणा सगळं जाणार. थोडासा साईडनी. रेस्टॉरंट मध्ये नाचूस खाताना एक मजा असते. 3-4 जण मिळून जर खात असतील तर प्रत्येकाला जास्तीत जास्त सालसा आणि चीज खायचं असतं, तेव्हा फार मजा येते. आता खरं याच्यावरती आपल्याला चीज घालायचं. हा एक ॲड ऑन स्टेप आहे छान जास्ती वाटण्यासाठी. तर डायरेक्टली असं चीज आपल्याला किसून चला. सध्या मस्त आपण सालसा बनवलेला आहे. वरतून चीज त्याच्यावरती घातलेलं आहे. चपाती कुरकुरीत आहे. आता फक्त मला सांग तुला कसं आवडते ते, आणि आवडते आणि तू घरी बनवणार की नाही. मी घरी हे बनवणार आहे हे तर ठरलेलंच आहे, पण आता आधी मी हे टेस्ट करते. त्यात छान सालसा येऊ दे वरती. आवाज येतोय तुम्हाला? कुर्रुम कुर्रुम कुर्रुम. वा. मी हरवून गेली आहे खाण्यात. खूप कमाल झाली आहे. सालसा इतका सुंदर झाला टेस्टला. खूप मस्त शेफ. म्हणजे उरलेल्या पोळीचं हे असं काही होऊ शकतं हे स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं आम्हाला. आज हे शिकवलं. क्या बात आहे. वा वा वा. तुम्हालाही घरी करून बघायचा ना, मग पटकन साहित्य आणि कृती लिहून घ्या. चपाती नाचोस विथ टोमॅटो साल्सासाठी लागणारं साहित्य: शिळ्या चपाती 2, बारीक चिरलेला टोमॅटो 1 वाटी, कॉर्नफ्लावर म्हणजेच मक्याचे पीठ अर्धी वाटी, मैदा अर्धी वाटी, चीज क्यूब 4, बारीक चिरलेला कांदा 1 मोठा चमचा, बारीक चिरलेली मिरची 2 मोठे चमचे, चिली फ्लेक्स 1 मोठा चमचा, मिक्स हर्ब्स 1 मोठा चमचा, टोमॅटो सॉस 2 मोठे चमचे, उकडलेले मक्याचे दाणे 1 वाटी, मीठ चवीनुसार, लिंबू 1, मिरची पूड 1 मोठा चमचा, चाट मसाला 1 मोठा चमचा, ऑलिव्ह ऑइल. कृती: प्रथम चपातीचे त्रिकोणी तुकडे कापून घ्यावेत. नंतर एका बाउल मध्ये मक्याचे पीठ, मैदा, मीठ, मिरची पूड, चाट मसाला, मिक्स हर्ब्स व चिली फ्लेक्स घेऊन चांगले मिसळून घ्यावे. चपातीच्या तुकड्यांवर थोडेसे पाणी शिंपडून ते हलके ओले करून हे तुकडे सुक्या पिठाच्या मिश्रणात घोळवून गरम तेलात तळून घ्यावेत. नंतर एका बाउल मध्ये टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स, कोथिंबीर, टोमॅटो सॉस, उकडलेले मक्याचे दाणे, मीठ व ऑलिव्ह ऑइल घालून सालसा एकजीव करून घ्यावा. त्यावर लिंबू पिळून तयार नाचोस वर सालसा व चीज किसून गरमागरम चपाती नाचोस विथ टोमॅटो सालसा सर्व्ह करावे.
जसं मी तुम्हाला सांगितलं होतं तसे आपले खास पाहुणे आज इथे आलेले आहेत. चला तर मग स्वागत करूया हरीश फाळके यांचं. हरीशजी, तुमचं आमच्या अंगत पंगतच्या किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. धन्यवाद, थँक्यू. मला वाटतं तुम्ही पहिल्यांदाच असं कुठल्या कार्यक्रमात आला आहात तुमची रेसिपी दाखवण्यासाठी. हो बरोबर, पहिल्यांदाच आलो. याच्या आधी असं लोकांना रेसिपी बनवून दाखवली आहे, पण असं एवढ्या कॅमेऱ्यासमोर किंवा टी व्ही समोर पहिल्यांदाच मी आलोय. पण मला वाटतं जेव्हा रेसिपी तुमची बघितली असेल तेव्हा ती 3, 4, 10 लोकांनी बघितली असेल, पण आता आपले सगळे प्रेक्षक एका वेळेला तुम्हाला बघणार आहेत आणि सगळे आम्ही खूप उत्सुक आहोत तुम्ही कुठली रेसिपी आम्हाला शिकवणार आहे त्यासाठी. तर आपण आज बनवणार आहोत पनीर टिक्का. चला मग ओके, आपण सुरू करूया. नाही, मी काय म्हणते, चला मला आधी सगळ्यांना हे सांगायचं आहे की तुम्ही एवढा मोठा जो वेगळा उपक्रम सुरू केलाय तो मला नाही वाटत मी आजपर्यंत काही बघितलाय. तुम्ही बुलेट बार्बिक्यू, हो. म्हणजे ही सगळी संकल्पना कशी सुचली तुम्हाला? ॲक्च्युली मी बाहेरगावी असताना, लंडनला असताना, तिथे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जर तुम्ही पार्कमध्ये गेलात तर तिथे असे काही छोटे लोकल लोक बिझनेस करतो. कोणी सायकलला छोटंसं बास्केट लावतं, बाईक असेल किंवा फूड ट्रक असेल त्याचं गाडीला बाजूला एखादं बास्केट लावून त्याच्यावर वॅफल्स झाले किंवा आईस्क्रीम झाले किंवा काही रॅप झाले, अशा वेगवेगळ्या गोष्टी ते लोक करतात. बरोबर. सो मला स्वतःचा काहीतरी बिझनेस करायचा होता जो लो बजेट असेल, तर मग बुलेट बार्बेक्यू हा कन्सेप्ट मला थोडा लो बजेट वाटला आणि मुव्हेबल कन्सेप्ट आहे, त्यामुळे मी ठिकठिकाणी नवीन ठिकाणी जाऊ शकतो आणि माझा व्यवसाय वाढवायचा प्रयत्न करू शकतो. बरोबर. मग तुम्ही नक्की काय केलं? म्हणजे बुलेट तर आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे बुलेट कशी असते, मग बुलेटला तुम्ही कसं काय बाबा बनवलंय असं की तिथे तुम्ही बार्बिक्यू करू शकता? ऍक्च्युली जर तुम्ही शोले मूवी तर सर्वांनीच बघितलंय, त्याच्यामध्ये जसं ते सॉन्ग मध्ये दाखवलंय बाजूला जशी साईड कार लावली तसंच एक्झॅक्टली आहे, फक्त ते छोटं आहे, मी थोडं मोठं, ज्याच्याकडे मला व्यवस्थित त्याच्यावर काम करता येईल आणि त्याच्यामध्ये कोळसाभट्टी बसवता येईल आणि खाली थोडं स्टोरेजसाठी वगैरे जागा आहे. खूप वेगळा कॉन्सेप्ट आहे, कारण असं आपण कधी बघितलं नाहीये. म्हणजे आपण फिल्म्स मध्ये वगैरे बघितलंय की फूड ट्रक असतो, पण हे आपल्याकडे आपल्या मुंबईमध्ये असं काही नवीन सुरू झालंय. किती छान गोष्ट आहे, नाही? चला सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला. बाउल घ्या एखादा, मग आपण त्याच्यामध्ये मॅरिनेशन रेडी करू आणि मग आपण सुरुवात करू. पण त्याआधी आपल्या प्रेक्षकांना आता माहिती पाहिजे ना की यासाठी काय काय साहित्य लागणार आहे. ओके. मग पनीर टिक्का बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. तर सर्वप्रथम पनीर, चक्का दही, बटर, कसुरी मेथी पावडर, हळदी, लाल मिरची पावडर, जिरा पावडर, धनिया पावडर, गरम मसाला, मीठ आणि मस्टर्ड ऑइल. चला मग आता बनवायला सुरुवात करूया. ओके. सगळ्यात आधी काय हवं आपल्याला? एक बाउल घ्या जेणेकरून आपण त्याच्यात पूर्ण मॅरिनेशन रेडी करू. ओके. चमचा भेटेल का? चमचा. सो पनीरचे क्यूब्स आपण वेगळेच ठेवूया, त्याच्यावर आपण थोडंसं मीठ स्प्रिंकल करून घेऊ आधी, कारण काय मॅरिनेशनचं मीठ चिकनला, मच्छीला वगैरे कसं लागून येतं, पण पनीरला मीठ शक्यतो एवढं पकडत नाही, सो त्याला आपण सेपरेटली मीठ आधी लावून घेऊया. बरं. सर्वप्रथम मस्टर्ड ऑइल आपण टाकूया. मस्टर्ड ऑइलने एक हेल्प पण होते की ते लिक्विड फॉर्ममध्ये असल्यामुळे मॅरिनेशन मिक्स करण्यासाठी पण एक हेल्प होते. अच्छा. दही तर आहेच आपल्याकडे, पण दहीचं आपलं चक्का आहे तर ते घट्ट आहे. बरोबर, ते घट्ट आहे. 2 चमचे दही, एवढ्या पोर्शनसाठी 2 ते 2.5 चमचे दही इनफ आहे. आणि पनीर साधारण किती ग्रॅम घेतलंय आपण? हे पाव किलो पनीर आहे माझ्यामध्ये, आणि मग ते ट्रिमिंग्स वगैरे मध्ये थोडंफार जातं, कारण आपल्याला क्यूब्स पाहिजे. जसं पनीरचा लोकल डेअरीमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली चौकोन असा भेटत नाही. बरोबर. त्या ट्रिमिंग्स तुम्ही काय चीज बॉल वगैरे असे दुसरे काही गोष्टी बनवण्यासाठी वापरू शकता. येस. आता सो सर्वप्रथम आपण हळद टाकूया. जशी आपली जेवणात बनवण्याची पद्धत असेल आपण मसाला टाकतो. ओके. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण आता हळद घातली आणि 2 ते 3 चमचे लाल तिखट. ओके. तिखट जास्त वापरतोय आपण. जिरा पावडर शक्यतो कमी टाकावी, कारण जिरा पावडर जर जास्त झाली तर कडवटपणा येण्याची शक्यता असते. धणे पावडर आणि गरम मसाला. वा. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हे सगळं मिक्स करून घेऊया. बर. सो पनीर मध्ये मीठ तर टाकलेलं आहे आपण ऑलरेडी, सो अजून थोडं मीठ आपण वरून टाकूया. बर. कारण पनीरला ते लागेल आणि मसाल्यामध्ये पण थोडं मीठ असणं गरजेचं आहे. बरोबर. तर आपला मसाला तयार झालाय. हो, मसाला रेडी आहे. आता आपण त्याच्यामध्ये पनीर ऍड करून घेऊया. बर. मी घालू एक एक पनीर. हो टाका ना. वा.
बरं मग तुम्ही स्वयंपाक बनवताय तर मग घरी बायकोच्या फरमाईशी असतील की हो, आज हे असतात. बनवा उद्या ते बनवा. आता 6 महिन्यापूर्वीच तिची डिलिव्हरी झाली. आता 6 महिन्याचाच मुलगा आहे आमचा. सो लॉकडाऊनचा पिरियड होता, बाहेरून काही घेणं शक्य नव्हतं आणि प्रेग्नन्सीच्या वेळेत शक्यतो बाहेरचं खाणं पण शक्य नसतं. बरोबर. 9 महिन्यातले 7 महिने तर घरीच गेले. सो आम्ही 4ही टाइम काही ना काहीतरी वेगळे पदार्थ बनवून खायचो. वा मस्त. आता ह्याला आपण हा पूर्ण मसाला लावून हा हे मिक्स करून घेऊया. बरं. सो आपलं मॅरिनेशन आता रेडी आहे. सो आता आपण स्क्रूवर्स घेऊया आणि स्क्रूवर्स मध्ये आपण पनीर लावून घेऊयात. आता आपण इथे पॅन मध्ये बनवतो आहे ही रेसिपी, पण आपल्याकडे जो ओव्हन असेल किंवा हल्ली बहुतेकांकडे एक बार्बेक्यू पिकनिकसाठी वगैरे घेतलेला असतो तर त्याच्यावरही बनवू शकतात. सो हे जे स्क्रूवर्स आपण घेतलेले आहेत हे पाण्यामध्ये थोडे वेळ भिजवून घेतलेले आहेत, कारण ते लाकडाचे असल्यामुळे तव्यावर ते जळण्याची शक्यता आहे आणि त्याचा फ्लेवरही येऊ शकतो आणि जळूही शकतात. त्यामुळे त्या थोड्या वेळ भिजवून घ्यायचे जेणेकरून ते टेम्परेचर कंट्रोल करतील आणि जळणार नाही. ओके. सर्वप्रथम तवा गरम करून घ्या आणि नंतर त्याच्यावर तेल ऍड करा. त्याने करून आता आपण नॉनस्टिकच पॅन वापरतोय, पण तवा गरम झाल्यावर तुम्ही जर तेल त्याच्यावर टाकताय तर ते नॉनस्टिक होण्यासाठी थोडी जास्त हेल्प होते. अच्छा बर. आपण वापरतोय फॉर्च्यून सनफ्लॉवर ऑइल. हे कमी फॅट्स आणि नैसर्गिक जीवनसत्वांनी भरपूर असं तेल आहे. सो आपण स्क्रूवर्सला लावून घेऊया. मसाला शक्यतो सगळीकडे व्यवस्थित लागलाय हे बघणं गरजेचं आहे. ओके. आहा. कबाब मध्ये जर पनीर खायचं आहे तर मलाई पनीर बेस्ट आहे. वा. एका स्टिकवर आपण 4 पनीरचे pieces तुकडे लावलेत. कारण जसं तुमचं पॅनचं मेजरमेंट आहे त्यानुसार ओके. युजली रेस्टॉरंटमध्ये 6 किंवा 8चं कॉम्बिनेशन असतं युजली, बर. पण आपण आता घरी बनवतोय तर आपण 4 किंवा आणि आपलं पोटही बघायला पाहिजे नाही का, म्हणजे एवढं पनीर एका वेळेला खायचं. मस्त हे स्क्रूअर्सला पनीर लावून झालेलं आहे. आता आपण ते तव्यावर टाकूया. तव्यावर टाकणार आहोत. आता तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. हे टाकताना थोडं अलगद टाकावं लागेल. वा. बघितला आवाज. एक अर्धा मिनिटं आपण प्रत्येक साईडला त्याला कुक करून घेऊ, म्हणजे जेणेकरून सर्व मसाला शिजेल. ओके. मग मला सांगा की लंडनमध्ये तुम्ही असताना तिथे तुमचे जे मित्र मंडळी होती, तुमचा जो ग्रुप होता, तिकडचे काही लोक त्याच्यामध्ये होते आणि त्यांना तुम्ही तुमच्या हातचं कधी बनवून खायला घातलंय? हो, ॲक्च्युली जिथे मी होतो कामाला तिथे बरेच म्हणजे इटली, स्पेन, फ्रान्स, साऊथ आफ्रिका, अरब कंट्रीज अशा बऱ्याच ठिकाणची लोक होती. सो जेव्हा किंवा काही फंक्शन असेल, सो आमचा असा कन्सेप्ट असा की ज्याच्या घरी काही फंक्शन आहे त्याच्याकडे त्याच्या पद्धतीचं क्युझिन आणि मग एन्जॉय करायचं. तर लोकांना इंडियन फूड खूप आवडायचं. बर. सो लोक आता ॲज इट इज प्रिफर करतात, त्यांना ऑथेंटिक जेवण खूप आवडायला लागलेलं आहे. मी एका आर्टिकलमध्ये पण वाचलं होतं की मुंबईत जेवढे इंडियन रेस्टॉरंट नाही आहेत त्याच्याहून जास्त रेस्टॉरंट फक्त लंडनमध्ये आहेत इंडियन रेस्टॉरंट. म्हणजे भारतीय खाद्यपदार्थ हे जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचलेले आहेत. तर आता हे आपण पूर्ण म्हणजे चारही बाजूंनी फिरवून ते आपण शिजवलं. ओके. मग थोडंसं तेल घालून चारही बाजूला आपण ते हळूहळू एक एक फिरवून हे पूर्ण करून घ्यायचंय. झालंय ते का थोडा वेळ लागणार आहे? हो, झालंय, ऑलमोस्ट झालंय. एक बाजू राहिलेली आहे, ती झाली की आपण एकच बाजू ह्याची राहिलेली आहे, ती आपण करून घेऊया आणि मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तसं ते माझ्या खाण्यासाठी इथे तयार असणार आहे. ओके. सो आता आपलं पनीर रेडी झालेलं आहे. झालेलं आहे. वा. फक्त आपण फिनिशिंगसाठी थोडी एक चांगली एक्स्ट्रा चव येण्यासाठी आपण बटर लावूया. बटर शिवाय काय खरं नाही बघा. कारण युजली कबाब आयटम म्हटलं की त्याच्यामध्ये बटर हा प्रकार फिनिशिंग मध्ये येतोच, कारण त्याची एक वेगळी चव असते. बरोबर. बटर लावून अगदी 1-2 मिनिटात ते म्हणजे तयारच आहेत. फक्त बटर लावायचं आणि काढून घ्यायचं. चला मग आपण काढून घेऊ. सो आता आपले पनीर टिक्का रेडी आहे आणि आपली प्लेटही रेडी आहे. मिंट चटणी आपण सर्व करत आहोत त्याच्यासोबत. आणि अशा प्रकारे आपलं पनीर टिक्का रेडी झालेला आहे. वा. मस्त पनीर टिक्का इथे समोर असताना मी तुमच्याशी गप्पा मारत बसू शकत नाही, कारण मला ते टेस्ट करायचं आहे. तर मी सगळ्यात आधी ते टेस्ट करते. वा. म्हणजे आउट ऑफ दिस वर्ल्ड आहे. खूप कमाल झालंय. थोडंसं तिखट आहे माझ्यासाठी, पण जो काही सॉफ्टनेस आहे पनीरचा आणि जे काही बाहेरून मसाल्याची चव येते त्याला, उत्तम झालेला आहे पनीर टिक्का. पटकन साहित्य आणि कृती लिहून घ्या.
पनीर टिक्कासाठी लागणारं साहित्य: पनीर 250 ग्रॅम, चक्का 3 मोठे चमचे, बटर 1 वाटी, कसुरी मेथी 1 मोठा चमचा, हळद 1 छोटा चमचा, मिरची पूड 2 ते 3 मोठे चमचे, जिरे पूड 1 छोटा चमचा, धणे पूड 1 मोठा चमचा, गरम मसाला 1 छोटा चमचा, मीठ चवीनुसार, मोहरीचे तेल 2 मोठे चमचे. कृती: प्रथम पनीरच्या तुकड्यांना मीठ लावून घ्यावे. नंतर एका बाउल मध्ये मोहरीचे तेल, चक्का, हळद, मिरची पूड, जिरे पूड, धणे पूड, गरम मसाला व मीठ घालून हा मसाला एकजीव करून घेऊन हा मसाला पनीरला लावून ते पनीर लांब टूथपिकला लावून घ्यावे. नंतर तव्यावर तेल गरम करून त्यावर हे पनीर टिक्का भाजून घ्यावे. टिक्क्याला वरून बटर लावून गरमागरम पनीर टिक्का पुदिन्याच्या चटणी सोबत सर्व करावे. हरीशजी, आज तुम्ही इथे आलात आणि एवढा सुंदर पदार्थ, एवढा छान टिक्का मला खायला घातला त्याबद्दल थँक्यू सो मच. यू वेलकम. मंडळी, ॲडीज बार्बेक्यूला नक्की भेट द्या. आज 2 वेगवेगळे पदार्थ बनवून झालेले आहेत, ते खाऊन झालेले आहेत. उद्या आपण भेटणार आहोत आणखी नवीन वेगळे पदार्थ घेऊन. मी जसं नेहमी सांगते तसं वेगवेगळे पदार्थ घरी बनवत राहा, ते खात राहा आणि पाहत राहा अंगत पंगत.